बघा इथे पाटोदामध्ये सकाळी पोहेचा नाश्ता चालू आहे. स्वतः पोलीस कर्मचारी बनवतात आणि त्याचा वाटप करतात. बघा ही हरिनामाची शक्ती आहे. आजीबाई मॅडम, आपला ज्ञानेश्वरी घरोघरी म्हणून चॅनल आहे. तर तुम्ही या वारीमध्ये ही जी पैठण ते पंढरपूर आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता किती वर्ष तुम्ही येत आहे? मी वारीमधली नाही हां, नाही पण तरी पण हे म्हणजे ही सेवा करण्यासाठी. मी ह्या वर्षीच आले. माझे मिस्टर इथं या पाटोदा पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर आहेत. ओके. त्याच्यामुळे आम्ही इथे सेवेला आलो या वर्षी. त्यांच्या बरोबर आले आणि हे सगळं आयोजन पोलिसांचंच असतं? हो, पूर्ण पोलिसांचं. आणि त्यांना तुम्ही मदत करायला आले? हो, मी त्यांची मिसेस आहे. हां, पण याच वर्षी आहे का? हो, ह्या वर्षीच पोस्टिंग झाली आत्ताच. आणि अगोदर कुठे होती पोस्टिंग? आम्ही बीडमध्ये होते का? DYSP होते. अच्छा, नमस्कार. त्यांचं चॅनल आहे म्हणे. इथे बघा तुम्ही. साहेब, आपण पूर्वी कुठं होता पोस्टिंगला आणि आता इथे कधी आला? पूर्वी होम DYSP बीड म्हणून होतो. आता सध्या 1-2 महिन्यापासून पाटोदा पोलीस स्टेशनला पोहोचलो. काय अनुभव काय वारीचा? एकदम आनंदाचं वातावरण आहे कालपासून. आणि पोलीस स्टेशनतर्फे आम्ही प्रसादाची व्यवस्था करतो सकाळी. मला एक आनंद वाटला की तुमच्यातर्फे सगळं चालू आहे आणि स्वतः पोलीस करतायत. हे पूर्वपार प्रथा चालत आलेली आहे. या बऱ्याच दिवसापासून हे कंटिन्यू आहे. मी तर नवीन आहे. आमच्या लोकांनी सांगितलं की बाबा आपली ही प्रथा आहे. दरवर्षी आपण वारकऱ्यांना आपण सकाळी पहाटे 5 पासून प्रसाद वाटप करतो. अच्छा, तुम्ही इथे नवीन आहे पण तुम्हाला माहीत झालं की बा अशी प्रथा आहे, मग तुम्ही परत सगळ्यांना प्रवृत्त केलं. खंड पडू नये म्हणून आम्ही प्रथा चालू केली. याच्यापेक्षा आणखी काय असतं? म्हणजे हरिनामामध्ये किती शक्ती आहे. सगळे माणसं एकत्रच तो आणतो. म्हणजे अध्यात्माची गरज आहे. यस आहे की नाही? फक्त आता 1-2 मिनिटात तुम्ही काय मांडाल या वारीबद्दल? म्हणजे तुमचं काय मत झालं? मत म्हणण्यापेक्षा वारी हा एक वेगळा आनंद आहे आणि पूर्वपर चाललेलं आहे. खरंच एकदा हे वारीमध्ये जेव्हा आपण बाहेरून पाहतो तो वेगळा आनंद, परंतु ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष सामील होतो त्यावेळेस जो म्हणजे सेवा करायला मिळाली तो एक वेगळा आनंद. वेगळा. धन्यवाद.